कंस्ट्रक्शन चालू झालेले. रो हाऊसच दिसतोय इथं. अरे शाहिदभाई कुठे? अहो शाहिदभाई कुठे तुम्ही? अहो कासिमभाई तुमच्या बरोबरच आहे. तुम्ही बघू शकता किती घरं बांधलेली आहेत. अरे बापरे, घरच घर आहे. एकदम भारी ठिकाणी आणले तुम्ही तर. अहो मग एक काम करू ना, अरे हे ऑफिस आहे साहेबांचं, साहेब पण बसलेले. चला साहेबांकडे चला, सर्व माहिती घेऊ. सगळं झालं, तुम्ही सगळं दाखवलं वगैरे. मंडळी आता हे स्टार्टिंग आहे आपलं, पण व्हिडिओ सोडायचं ना, संपूर्ण बघायचं, कारण की सरांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे. पण नेमकं आता मी तुम्हाला लोकेशन सांगतो. सर इथलं लोकेशन काय आहे? लोकेशन जे आहे ते उरुळी कांचन हा. हडपसर पासून एक 30 ते 35 मिनिटाच्या अंतरावरती आहे. हा सुविधा तुम्हाला जर बघितल्या ट्रॅव्हलिंगचे तर हायवे आहे, बिलकुल. स्वारगेट ते उरुळी मेट्रो सँक्शन आहे, रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनने तुम्ही अपडाऊन पुण्याला 20 मिनिटात जाऊ शकता. बरोबर ना. मागून आपलं रिंग रोड गेलेला आहे. इथून जवळजवळ 9 ते 10 किलोमीटरवर इंटरनॅशनल पुरंदर एअरपोर्ट होते. बरोबर. म्हणजे भविष्यामध्ये आपल्या इथं जे रेट आहेत हे 35 ते 70 पण होऊ शकतात. आरामशीर. शेजारीच तुमचं इंजिनिअरिंग कॉलेजचं काम चालू आहे. बरोबर फार्मा ना. कॉलेज चालू झालंय. इंग्लिश मिडियम स्कूल आहेत, 2-3 शाळा आहेत, मोठे मोठे हॉस्पिटल आहे. सगळ्यात महत्वाचं एकदम हॉस्पिटल सगळं सरकारी फ्री आहे. बरोबर. म्हणजे हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, बाजारपेठ, रेल्वे, हायवे, बस सुविधा पण आहे. चालन ना. ऐका ना, आपण लोकांना एक विनंती करतो, संपूर्ण व्हिडिओ बघा, बघून घ्या एकदा. त्यानंतरच हे जे नंबर दिलेले तिथं तुम्ही कॉल करा, मेसेज करा व्हॉट्सअपला. बरोबर ना. तुम्हाला डायरेक्टली इथपर्यंत आणण्याची जबाबदारी आमची आहे. ओके, टेन्शन घेऊ नका. आणि नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा आमच्या या चॅनलला, म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. चला. यार आज कुठं आलेले यार? इकडे तर सगळं बांधकाम कंस्ट्रक्शन चालू झालेले. रो हाऊसच दिसतोय इथं. अरे शाहिदभाई कुठे? अहो शाहिदभाई कुठे तुम्ही? अहो कासिमभाई तुमच्या बरोबरच आहे. तुम्ही बघू शकता किती घरं बांधलेली आहेत. अरे बापरे, घरच घर आहे. एकदम भारी ठिकाणी आणले तुम्ही तर. अहो मग एक काम करू ना, अरे हे ऑफिस आहे साहेबांचं, साहेब पण बसलेले. चला साहेबांकडे चला, सर्व माहिती घेऊ. अहो साहेब, जय महाराष्ट्र. अहो जय महाराष्ट्र बोलायचं आणि जय जय पुणे बोलायचं. जय महाराष्ट्र, जय पुणे. हा साहेब, खूप दिवसानंतर मला असं वाटतं की आपली भेट झालेली आहे. आणि झाली तर झाली, पण इथं जे आहे एक वेगळंच चालू आहे. हे लंबोनी काय आहे? लंबोदर ग्रीन हे विला प्रोजेक्ट चालू आहे का? रो हाऊस प्रोजेक्ट आहे. 3 BHK आणि 2 BHK. 3 BHK आणि 2 BHK. तुम्ही हे बघू शकता. ओके. याप्रमाणे सेम बंगलो आम्ही तुम्हाला कन्स्ट्रक्शन करून लॉक अँड की देतो. म्हणजे असंच बंगला भेटणार का? सेम कलर, सेम कोडिंग, सेम. हा. एका ह्याच्यामध्ये 2 बंगले असणार. 2 बंगले. एका गुंठ्यात 1 रो हाऊस. ओके. 2 गुंठ्यात 2 रो हाऊस. ओके. त्याच्या 2 बंगल्यांमध्ये परत 12 फुटाचा गॅप, 12 फुटाचा गॅप. परत शेजारी 2, असे टोटल 80 प्लस प्रोजेक्ट, 80 प्लस बंगलोचा 80 प्लस बंगल्याचं हे तुमचा प्रोजेक्ट चालू आहे. टोटल प्रोजेक्ट हा 3 एकर प्रोजेक्ट मध्ये आहे. ओके. 3 एकर मध्ये आपल्याला 20 फूट कॉन्क्रीटचा रोड दिला, तुम्ही हा, बघू शकता. ओके. रोड दाखवलेला आहे. रोड बरोबर. त्या पद्धतीनं ड्रेनेज लाईन दिलेली आहे. ओके. ड्रेनेज लाईनचं कनेक्शन आउटलेट काढलेलं आहे. ओके. अंडरग्राऊंड लाईट कनेक्शन दिलेलं आहे. हा. पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे. पाण्यासाठी तुम्हाला विहीर आहे. 24 आवर पाणी आपलं स्वतःच आहे. आणि आणि साहेब- पिण्याच्या पाण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत. बरं साहेब, ह्याच्यामध्ये काय 1 BHK 2 BHK काय आहे? हो, त्याच्यामध्ये 2 BHK, हा. 3 BHK. 2 BHK आणि 3 BHK. लॉन्चिंग ऑफर आपण काय केलेली आहे की 2 BHK ओके. जवळजवळ 1476 स्क्वेअर फूट आहे. ओके. आणि 3 BHK आहे 2134 स्क्वेअर फूट बिल्टअप. ओके. त्याच्यामध्ये 2134. तुम्हाला खाली बघितलं तर तुम्हाला स्वतंत्र कार पार्किंग कार असणार आहे. पार्किंग. लिव्हिंग रूम असणार आहे ओके. 12 बाय 17.5. ओके. किचन असणार आहे 13 बाय 10. ओके. वॉशरूम आहे 7 बाय 4. ओके. तिथून तुम्ही वर आला तर तुम्ही आले सेकंड फ्लोअरला. ओके. सेकंड फ्लोअर मध्ये तुम्हाला मास्टर बेड आहे. ओके. मास्टर बेडरूमला तुम्हाला टॉयलेट आहे 4 बाय 7. ओके. दुसरं मास्टर बेड आहे त्याला पण टॉयलेट आहे ओके. 4 बाय 7. मास्टर आणि बेडरूम. दोघांना कॉमन बाल्कनी आहे 5 बाय 11ची. 5 बाय 11ची दोघांना कॉमन बांधकली दिलेली. नंतर हे झालं 2 BHK 2 पर्यंत. BHK पर्यंत. त्याच्यावरती टेरिस असेल. टेरिस आणि असणार. जर तुम्हाला 3 पाहिजे हा. तर वरच्या साईडला आणखी एक बेडरूम आहे, हा. त्यालाही मास्टर टॉयलेट. ओके. आणि ओके. त्याला ओपन टेरिस ओके, बाल्कनी. ओके, आणि ओके. ह्याच्यावरती परत एक टेरिस. ओके. म्हणजे थर्ड 3 BHK ला 2 टेरिस येणार. ओके. सगळ्यात महत्वाचं प्रत्येक बेडरूमला टॉयलेट बाथरूम. ओके. थोडस आपण इथं येऊ जरा, थोडा ऑफिस मधून उतरू आपण. आणि सगळ्यात महत्वाचं हा. अम्युनिटीज मध्ये तुम्ही बघताल हा बंगला, हा. तर हा बंगला ओके. असे 2 याच्यामध्ये जे 4 गुंठे आहेत हा, हा. टोटल कॉमन पार्किंग आहे. कॉमन गेस्ट पार्किंग. पार्किंग. आणि हा प्रोजेक्ट म्हणजे किती गेस्ट- वर्षामध्ये होणार आहे सर?
एक वर्ष बुकिंग पासून आपण 1 वर्षामध्ये पोझिशन देतो. हा इकडे जर बघितलं तुम्ही हा. तर इथं सुंदर असं गार्डन दिलेलं आहे. त्याच्यावर स्टेज दिले जेणेकरून तुम्ही मोठे मोठे तुमचं बर्थडे पार्टी वगैरे करू शकता. ओके. मंदिर आहे, लहान मुलांना खेळायला चिल्ड्रन प्ले एरिया आहे. बरं हे गार्डन किती स्क्वेअर फीट पर्यंत दिलेलं ते आहे? जवळजवळ 11,000 स्क्वेअर फूट. 11,000 स्क्वेअर फीटचं गार्डन म्हणजे एकदम मोठं पाल्टे लॉनच करू शकतो आपण. मेन गेट आहे, गेटला सिक्युरिटी केबिन नाही, म्हणजे सेपरेट एक सोसायटी. सेपरेट सोसायटी. सगळे बंगले एकसारखे. बरोबर ना, तुम्ही दिलेलीच आहे ना, वॉल दिलेली. हो. या साईडला पण वॉल दिलेली, कंपाऊंड दिलेलं संपूर्ण बंगल्याचं. कंपाऊंड इकडे 50 प्लस, इकडे 50 प्लस. ए विंग आणि बी विंग. ए विंग आणि बी बी विंग. विंग सेम तुम्हाला आम्ही देतो. लॉक अँड की लॉन्चिंग ऑफर आहे. 35 लाखाचा 2 BHK 30 लाखात आणि 40 लाखाचा 3 BHK 35 लाखात. ओके. 1 लाख रुपये आपण बुकिंग घेतो. त्यानंतर आपण खरेदीच्या वेळी 10 लाख कंप्लीट करायचे. 3 BHK ला, 2 BHK ला 8 लाख. बरं. उर्वरित रक्कम तुम्ही वर्षभरामध्ये बांधकाम होईल तसं टप्प्याटप्प्याने देऊ शकता किंवा लोन सुविधा उपलब्ध आहे. बरं ह्याच्या 7/12 कसं काय असणार आहे? खरेदी खत होणार, 7/12 होणार. 7/12 झाल्यानंतर तुम्हाला या बंगल्याची प्रिंट, ओके 7/12 8चा उतारा हे तुमच्या ताब्यामध्ये दिलं जाईल. ओके 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 ओके. 2 बंगल्यांमध्ये बघितलं साधारणतः तुम्ही बघताल. हम्म. हा एक कन्स्ट्रक्शन आहे, पलीकडे एक कन्स्ट्रक्शन आहे. 2 बंगल्यांमध्ये जवळजवळ 12 फुटाचं गॅप आहे. 12 फुटाचं काय दिलेलं आहे का? ओके, जबरदस्त आहे सर. खूप सुंदर, म्हणजे बांधकाम मला आवडलं तुमचं. आणि हा फैज भाई आप देखिए हा की 2 बंगल्यांमध्ये 12 फुटाचा गॅप आहे. बरोबर ना. हे कुठलं स्पेस आलं? सेंटर मध्ये वॉल येणार. सेंटर मध्ये वॉल येणार आहे. ह्या पॉइंट पासून हा तो कॉलम, ओके. तो कॉलम ही तुमची कॉमन पार्किंग झाली. ओके. म्हणजे तुमची पार्किंगच्या खाली पाण्याची टाकी. पाण्याची टाकी. पाण्याची टाकीला असा स्लॅब असेल. ओके, असा स्लॅब असणार. आणि हे जे स्पेस आहे, हा स्पेस तुम्ही गार्डन किंवा पार्किंग किंवा तुळस वगैरे तुम्ही तुमचं युटिलाइज करू शकता. बघ हे किती खोल आहे हो पाण्याची टाकी? हे जवळजवळ तुमचं 5 ते 6,000 लिटर पाणी बसेल. ह्याच्यामध्ये 5 ते 6,000 लिटर पाणी बसणार आरामशीर. वरती एक पाण्याची टाकी ओके. 1000 लिटरची असेल ती वापरण्यासाठी, वापरण्यासाठी. ग्रामपंचायतचं पाणी पिण्यासाठी. ओके, म्हणजे ग्रामपंचायतचं पाणी पण आहे इथं. सगळ्यात महत्वाचं लाल विटांमध्ये बांधकाम आहे. हा तेच बघतो मी. अहो, आज लाल विटा नाहीसे झालेले. कॉलमची क्वालिटी बघा तुम्ही. नाही कॉलम पण सगळ्यात बघितलं. महत्वाचं हाईट बघा. हाईट पण जबरदस्त आहे. ते बघितलं ना, हाईट पण हाईट आहे बघितली. 10 फुटापर्यंत हाईट घेतली. एकदम जबरदस्त. 12.5 बाय 7.5चा हॉल आहे. ओके ओके. किचन जर बघितलं तर जवळजवळ 13 बाय 10. बघा इथे. बरोबर बरोबर. बिर्ला सिमेंट वापरलंय. बिर्ला सिमेंट. हे का इथे बघा, बघा ना बघा ना. नाही, नाही, बिर्ला बरोबर. सुपर सिमेंट. हा. स्टील जो आहे 12 mm, 14 mm, 16 mm. बरोबर. आपण ते सळ्या पण दाखवून दिल्या एकदा, लोकांना ते बघायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं हे बघा, हे सळ्या बघा तुझे. तिथं दाखव तुम्ही. हा हा सगळ्यात महत्वाचं काकी बाई, हा हा की मटेरियल जर तुम्ही कॉस्ट जर काढली हा. तर ते बंगला तुम्हाला हा. जवळजवळ 28-29 लाखाला बांधकाम जातो, पण आपण जागे सकट देतोय. ओके. त्याच्यामध्ये नळ क्वालिटी आहे, हा. जे वायरिंग आहे पॉलिकॅपचे आहेत, ओके. स्विचेस आहे अँकरचे, हा हा. बेल कंपनीचे नळ आहेत, ओके. 2x4ची 55 फरशी आहे, सगळे स्लायडिंग विंडोज आहे. ओके. प्लास्टरची क्वालिटी जर बघितली तुम्ही, नाही क्वालिटी भारी आहे हो. ते बघा, समोर steel बघा. स्टील बघा. 16 mm, 12 mm, 10 mm सगळे स्टील आपण वापरले. नाही चांगले स्टील चांगलं ही वापरलं. त्रिशूल कंपनी ब्रँडेड आहे, असं पण नाही दुसऱ्या कोणत्या कंपनीचं आहे. ओके, जबरदस्त. इकडे बघा, हा. प्लास्टर क्वालिटी बघा. म्हणजे हे रेडी होत आलेले. हे बघा ना, हे एकदा पूर्ण झालं की आपला रेट 40 लाख आणि 25 लाख होईल. बापरे. बघा क्वालिटी बघा. क्वालिटी एकदम जबरदस्त, म्हणजे रेडी होत आलेले. हो, बरोबर. तुम्ही जो दाखवला फोटो तसाच ह्याचा पण लुक आहे, फक्त कलरचा फरक आहे. फक्त कलर झाला. वायरिंग वगैरे बघितली तर बघा, कन्सिल वायरिंग आहे. ओके ओके. शाहिद भाई आहे ना? अहो शाहिद भाई दाखवा जरा, बोला जरा काय आहे. अहो आता बोलायला काय राहिलेलंच नाही. आता डायरेक्ट यायचं आणि खरेदी करायचं. सर्व सुविधा आहे तिथं. हे बघा, सगळे वायरिंग अशा कन्सिल मध्ये असणार आहे. इथं बघा, या साईडला प्लास्टर क्वालिटी आतली बघायची असेल तर यावरती. ते बघू शकता, यात पाणी आहे थोडं आरामशीर. इकडे
हे बघा. अतिशय सुंदर काम केलेलं आहे.